पुणे शहरातली यंदाची गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती जवळपास 35 तास चालली। गेल्या वर्षीपेक्षा जवळपास 6 तास उशिरानं पुण्यातले विसर्जन जे आहे ते पार पडलं। मात्र ढोल ताशांच्या खरं तर आपण पाहतोय की रात्रीच्या 10 नंतर मात्र डीजे जे आहे ते पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाजत होते आणि डीजेच्या थंतनादामध्ये पुणे शहरातली विसर्जन मिरवणूक ही जवळपास 35 तास चाललेली होती। मात्र डीजेचा त्रास जो आहे तो मात्र सर्वसामान्य पुणेकरांना मोठ्या प्रमाणावरती बसतोय आणि डीजेमुळे आपण पाहतो की अनेकांना हृदयविकाराचा त्रास असेल किंवा आपण पाहतो की छातीत दुखण्याचा त्रास असेल, यासारख्या अनेक घटना ज्या आहेत त्या घडलेल्या होत्या। मात्र या घटनेच्या विरोधामध्येच डीजे बंदी जी आहे ती पुणे शहरामध्ये करावी, त्यासाठी आपण पाहतो की कलावंत ट्रस्टच्या वतीनं ही सह्यांची मोहीम जी आहे ती या ठिकाणी राबवण्यात येते। बालगंधर्व रंगमंदिराच्या बाहेर आपण पाहतो की बोर्डवरती या सगळ्या सह्या ज्या आहेत त्या घेतल्या जातात। सर्वसामान्य पुणेकरांचं निवेदन जे आहे ते थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं जाणार आहे। आपण पाहतोय की स्नेहाभिनेते सौरभ गोखले जे आहेत कलावंत ट्रस्टच्या माध्यमातून सह्यांची मोहीम राबवत आहेत। तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहात, मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आहे, काय प्रमुख मागणी असणार? प्रमुख मागणी हीच आहे की सार्वजनिक उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये ह्या ध्वनिक्षेपकांना, स्पीकर्सना बंदी करावी किंवा ॲटलिस्ट त्याचा आवाज जितका कंट्रोल करता येईल त्याच्यासाठी काहीतरी स्ट्रिक्ट नियम असावेत। कारण ते सगळे नियम धाब्यावर बसवून दरवर्षी आपल्याला अत्यंत नागरिकांना त्रास सहन करायला झाल्याचं बघायला मिळतंय। आणि यावर्षी तर रेकॉर्ड ब्रेक झाला, कारण यावर्षी 34 तासापेक्षा जास्त मिरवणूक झाली आणि तिथल्या प्रॉब्लेम कुठला आहे आमचा पण नाही, वादकांना आम्हाला काय मिरवणूक वाजवायला मिळाली नाही, आम्ही कारण 10 दिवस ते करतच असतो, सो तो मुद्दाच नाहीये। पण तिथल्या स्थानिक नागरिकांचं, कारण माझे अनेक मित्रवर्य तिथे राहतात, अनेक ओळखीची लोक तिथे राहतात आणि त्या काळामध्ये त्या लोकांना आपली घरदारं सोडून अक्षरशः जावं लागतं, जो त्रास त्या साऊंडमुळे होतो त्याच्यामुळे। सो ते कुठेतरी मी खूप वर्ष अनुभवते, खूप वर्ष जवळून बघतोय आणि यावर्षी त्याची इतकी पातळी गाठली गेली की त्याला काही अर्थच नाहीये आणि त्याच्यातनं झालेल्या दुर्घटनाही लोकांनी अनुभवल्यात। पथकातल्या काही लोकांना हार्ट अटॅक आलेले लोकांनी बघितलेत, कान गेलेले बघितलेत, अनेक गोष्टी बघितल्यात। सो कुठेतरी याला ब्रेक लागणं गरजेचं आहे। ज्या उत्तम गणेशोत्सवाला किंवा अनेक अशा इनिशिएटिव्हजना पुण्यात सुरुवात झाली त्याचं स्वरूप आपणच बिघडवतोय आपल्याच हाताने। तुम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आहात, मुख्यमंत्र्यांकडून काय निर्णयाची अपेक्षा आहे? आधी आपण पाहिलं की मुंबई हायकोर्टानं सुद्धा निर्णय दिलेला होता किंवा मग सुप्रीम कोर्टाचे काही गाईडलाईन्स असतील त्या फॉलो केल्या जात नाहीत। विशेषतः डीजेची मिरवणूक जवळपास 30 तास चालते आणि त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा? कुठेतरी काय असतं माहितीये का की जरी आपल्याला कोर्टाकडनं निर्णय आलेला असला एखादा आणि लॉ करण्यात आलेला असला तरी तो लोकल लेव्हलला फॉलो केला जात नाही आणि लोकल लेव्हलला फॉलो करण्यासाठी जी यंत्रणा लागते ती कुठेतरी या राजकारणी मंडळींकडनं जर ती उचलून धरली गेली, त्यांच्याकडनं ती रिएन्फोर्स झाली तरच ते फॉलो केलं जातं लोकल लेव्हलला। सो मला वाटतं मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यामागचं कारण हे की त्यांच्याकडनं जर ह्याच्यात लक्ष घातलं गेलं तर कुठेतरी खरोखर फॉलो केलं जातं। सर्वसामान्य पुणेकर आपल्या बरोबर आहेत, काय डीजेचा त्रास जाणवतो? एक मिनिट, आवाज बंद करतो। नाही, आता आपण पाहतोय की दुसरे काय सर्वसामान्य नागरिक काय डीजेचा त्रास जाणवतो तुम्हाला? मी महाराष्ट्राची नागरिक आहे, पहिल्यांदा पुण्याची आहे आणि सातत्याने ह्या विषयावर लेखी तक्रारी आणि सोशल मीडियावरून कायम लिहित आलेली आहे। अगदी पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, MPCB, CPCB ह्या सगळ्यांना टॅग करून फेसबुक, नंतर इंस्टाग्राम, ट्विटर ह्या सगळ्यावर मी आवाज उठवलेला आहे। फेसबुक फ्रेंड्सनी असंही सांगितलं होतं की तुम्ही मॅडम पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन सुरू करा, सगळ्या महाराष्ट्रात हे बंद झालं पाहिजे आणि आम्ही तुम्हाला साथ देऊ। पण जोपर्यंत सगळे एकत्र येत नाहीत तोपर्यंत त्या कामाला गती येत नाही। गती व्हायला पाहिजे, कारण हृदयविकाराचा त्रास, स्ट्रोकचा त्रास, अर्धांगवायू वगैरे आणि स्वतःच्या घरात सगळी दारं खिडक्या बंद करून देखील कानावर आवाज आदळत राहतो आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होतो। गृहिणी असू देत, विद्यार्थी असू देत, नोकरदार असू देत, म्हातारी माणसं असू देत, सगळ्यांना ह्याचा त्रास होतो। म्हणजे याचा त्रास जो आहे तो सर्वसामान्यांना बसतो। आपण पाहतोय की अशी सह्यांची मोहीम जी आहे ती राबवली जाते आणि हे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलं जाणार आहे। आता डीजे बंदीच्या विरोधामध्ये राज्य सरकारकडून काय पावलं उचलली जातात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या बाहेर आपण पाहतो की कलावंत ट्रस्टच्या वतीनं ही सह्यांची मोहीम जी आहे राबवण्यात येते। कॅमेरा पर्सन अभिजित प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।